पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या आयोजनामध्ये मोठ्या घोषणा अजित पवारांसह इतर मंत्र्यांकडून करण्यात आल्या. धनंजय मुंडेला प्रचार प्रमुख देखील करण्यात आले लोकसभेचा. आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत. मोठा उत्साह सकाळपासून होता. अनेक नेत्यांनी तुमचे मुख्यमंत्री हवं दादांनी बोलून दाखवलं, दादांनी त्यांनाही सुनावलं, धनंजय मुंडेंना प्रचार प्रमुख केलं. काय नेमकी 2024ची रणनीती आहे? नाही, नक्कीच एक पक्ष म्हणून आज युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष युवकचे सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हा सगळा मेळावा होता. त्यामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांना पक्षाबद्दल पॉझिटिव्ह मेसेज देणं हे प्रत्येक पक्षाचं काम असतं. त्या अनुषंगाने येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यात युवकांनी ताकदीनं उतरलं पाहिजे, हाच संदेश आमच्या वरिष्ठांकडून दिला गेलेला आहे. दादांचं राजकारण भावनिक होत चालले, कारण दोन्ही गटाचे मेळावे होते. शरद पवार गटाचाही आज निसर्गाला मेळावा होता, इकडे तुमचा होता. कुठेतरी दोन्ही गट आमने सामने पुन्हा 24च्या अनुषंगाने येतील वाटते, कारण पवार साहेबांनी आज सांगितलंय की बारामतीची जनता हुशार आहे, भावनेचा साथ घालून तुम्ही राजकारण करू शकत नाही किंवा बारामती जिंकता येणार नाही. बारामतीतली जनता नक्कीच हुशार आहे. दादा कुठेही भावनिक साथ घालत नाहीत. दादा अगदी स्पष्ट वक्ते आहेत आणि मेळावा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. तिकडं काय मेळावा झाला मला माहीत नाही, पण अजितदादाच्या नेतृत्वात जो मेळावा आज झाला त्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी ऊर्जा घेतलेली आहे. भावनिकतेचं राजकारण जनता पण स्वीकारणार नाही, तो कुठलाही पक्ष असो. त्यामुळे आम्ही प्रॅक्टिकल होऊनच राजकारणाच्या फडात उतरलो आहोत आणि निश्चितच अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्याच ताकदीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुका लढूसुद्धा आणि जिंकूसुद्धा. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पुण्यात, असं म्हणायचं? अजिबात नाही. पक्ष आणि चिन्ह आम्हालाच भेटणार होतं, त्यात दुमत असण्याचं कारण नाही. कारण इतका मोठा आमदारांचा पाठिंबा, खासदारांचा पाठिंबा, अनेक त्याच्यामध्ये सन्माननीय जिल्ह्याचे अध्यक्ष, या जोरावरच आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्हाला पक्षचिन्ह मिळेल. आणि पक्षचिन्ह आल्यानंतर आज तुम्ही बघा, काल बाबा सिद्दीकींनी पक्षप्रवेश केला, हजारो तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. अजूनही साहेबांच्या गटातले 2-4 लोक इकडच्या वाटेवर आहेत, ते तुम्हाला लवकरच दिसतील. लोकसभेच्या अगोदर हा पक्षप्रवेश तुम्हाला मोठ्या प्रमाणात झालेला दिसेल. तुम्ही मुंबईत देखील विधान केलं होतं, अनेक आमदार संपर्कात आहेत. कुठले आमदार आहेत, कुठले नेते तुमच्याकडे इच्छितात? काही नावं आलीत तुमच्या कानापर्यंत? तुम्ही प्रवक्ते? सर्वच पक्षाचे, काँग्रेस असेल किंवा आमचा तो सेकंड पार्ट म्हणजे आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात काम करणारी काही लोक असतील, शिंदे गटाचे काही असतील, उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे काही असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक लोक वेटिंगवर आहेत, येऊ इच्छितात. आणि अजितदादांसारखा कणखर नेता मार्गदर्शक असताना प्रत्येकाला वाटेल की आपण त्यांच्या हाताखाली काम केलं पाहिजे. त्याच्यामुळे नावं जरी माहीत नसतील, पण तुम्हाला लोकसभेच्या पूर्वी मोठे मोठे भूकंप महाराष्ट्रात पाहायला दिसतील. एक शेवटचा प्रश्न. योगी आदित्यनाथ पुण्यात होते, आळंदीत होते रादर, त्यांनी एक विधान केले की छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांनी घडवलं, समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. एक पहिलं विधान होतं आणि ही संतांची भूमी आहे असं म्हणले. कसं बघता? पुन्हा एक महाराजांविषयी विधान जे आहे भाजपच्या मोठ्या मुख्यमंत्र्यांकडून आले का? अत्यंत चुकीचं विधान आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी कधी याचं समर्थन करू शकत नाही. राष्ट्रमाता जिजाऊ ह्याच त्यांच्या खऱ्या मार्गदर्शक गुरु होत्या. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाचा त्यांना अभ्यास नसेल, त्यांनी तो अभ्यास करावा. शेवटचा प्रश्न. यावरूनच रोहित पवारांनी तुम्हाला सवाल केलाय की आता तुमचे राष्ट्रवादी काँग्रेसला, अजित पवारांच्या सगळ्या नेत्यांना सवाल केलाय की आता तुम्ही योगी आदित्यनाथांना प्रश्न विचारणार का? कारण छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान केला जातोय. गोविंदगिरी महाराज ते असंही देखील म्हणाले की ज्याप्रमाणे रामदासांनी शिवाजी महाराज घडवले त्याप्रमाणे गोविंदगिरी महाराज पिढी घडवते. नाही बघा, योगी आदित्यनाथांनी काय बोलावं मी अगोदर सांगितलं. मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. अजितदादांची भूमिका ज्या पद्धतीनं शिवचरित्र, अस्सल शिवचरित्र लोकांपर्यंत आलं पाहिजे, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. मी तुम्हाला तुमचा प्रश्न विचारण्याच्या पूर्वी सांगितलं की योगी आदित्यनाथ यांचा कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी असेल, त्यांनी तो अभ्यास करावा. शिवरायांचे गुरु फक्त आणि फक्त त्यांच्या आई जिजाऊ साहेब होत्या आणि अध्यात्माचं मार्गदर्शन जगद्गुरू तुकोबारायांनी केलेलं आहे. अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे. होते खरं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जो मेळावा आहे तो आता झालेला आहे आणि इथून सगळे नेते आता बाहेर पडताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.